वर्षीच्या 10व्या नाट्य जल्लोषच्या स्पर्धेमध्ये आपल्याकडे अनेक गट आज आले आहेत, तर त्या सगळ्यांचे मी सुद्धा आभार मानतो आणि स्वागत करतो। तर संस्थेचे आपला कोणताही कार्यक्रम सुरू करायचा असेल तर आपण खरा तो एकची धर्म या गाण्याने सुरुवात करतो। तर आपल्या संस्थेतील कार्यकर्ते आणि माजी विद्यार्थी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचंय आणि आपलं समूहगीत सादर करायचंय। ओम वैष्णवी मॅम। एकची धर्म जगाला प्रेम पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे। जगीचे दीन अतिपतित, जगीचे दीन पददलित, उठवावे जगाला प्रेम पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे। कुणाला व्यर्थ शिणवावे, कुणाला व्यर्थ हिणवावे, समस्ता बंधु मानावे जगाला प्रेम पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे। प्रभूची लेख रे सारी, तयाला सर्वही प्यारी, प्रमाणा तुच्छले कावे जगाला एकची धर्म जगाला प्रेम पावे। असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, परात्मा प्राणही द्यावे जगाला प्रेम पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे, जगाला प्रेम पावे, जगाला प्रेम पावे। हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे। हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे। हीच आमची प्रार्थना। धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे। अनपुना पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे। हीच आमची प्रार्थना। घोरकाली दाटला अंधार दुःखाचा
भव्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. अवरी देई आम्हाला काजव्याचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते करावे चांगले. पाऊले चालू पुढे ते थांबले ते संपले. आता तो गुणाना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. खूप सुंदर, खूप अतिशय सुंदर. आता ह्या पुढे समूह गीतासाठी यापुढे मी आपल्या समता विचार प्रसारक संस्थेची ओळख करून देण्याकरता मी मिनल उत्तरकर यांना मी मंचावर बोलवत आहे. त्यांनी कृपया मंचावर यावे. समता विचार प्रसारक संस्थेतर्फे वंचितांच्या रंगमंचावर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वंचितांच्या रंगमंचाचे प्रणेते रत्नाकर मतकरी यांच्या स्मृतीला वंदन करून पूज्य साने गुरुजी यांच्या 125व्या शताब्दी निमित्त चालू असलेले साने गुरुजी 125 या अभियानाअंतर्गत आपण आता सादर करीत आहोत युवा नाट्य जल्लोष. वंचितांचा रंगमंच ही संकल्पना रत्नाकर मतकरींची. आर्थिकदृष्ट्या वंचित आणि सामाजिकदृष्ट्या वंचित सुद्धा अशा समाज घटकांनी आपले अनुभव, आपले प्रश्न, आपल्या समस्या आणि आपल्या अडचणी आपल्याच शब्दात व्यक्त कराव्यात, त्या नाटक रूपात लिहाव्यात. आपणच त्यांनीच नाटक बसवावं, अभिनय करावा आणि त्यांच्याच रंगमंचावर म्हणजे वंचितांच्या रंगमंचावर ती नाटकं सादर करावीत. ही आहे ही संकल्पना. समता विचार प्रसारक संस्थेने ही संकल्पना उचलून धरली आणि गेल्या 10 वर्षात मतकरी सरांच्या आणि प्रतिभाताईंच्या मदतीने आणि अनेक हितचिंतकांच्या मार्गदर्शकांच्या सहकार्याने ही संकल्पना ठाण्यात रुजवली आणि फुलवली. आज ठाण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विचार प्रसारक संस्थेची माहिती तुम्ही आता या स्लाइड्स मध्ये ऐकलीच. पण गेली 32 वर्ष ही संस्था वंचित समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कार्यरत आहे. जी मुलं अतिशय कठीण परिस्थितीत, प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत जिद्दीने अभ्यास करत 10वी पास होतात, त्यांना अगदी काठावरचे मार्क मिळाले तरी ते सुस्थितीतील विद्यार्थ्यांना मेरिट मिळाल्यासारखे आम्ही समजतो. त्या मुलांना एकलव्य संबोधतो आणि त्यांच्यासाठी जाहीर सत्कार समारंभ आयोजित करतो. तो आहे एकलव्य गौरव पुरस्कार समारंभ. या समारंभात जवळजवळ दरवर्षी 250 मुलांचा सत्कार केला जातो. नुसता सत्कार या समारंभासाठी जी पूर्वतयारी असते तिची प्रक्रिया तुम्ही आता या स्लाइड्स मध्ये बघितलीच. हा सत्कार नुसता करून संस्था 10वीची परीक्षा होण्याआधीच त्यांच्यासाठी पास कसे व्हावे हे शिबिर तज्ञ शिक्षकांच्या मार्फत घेतले जाते. या शिबिराचा त्यांना खूप फायदा होतो असे शिक्षक आम्हाला अगदी आवर्जून सांगतात. पास झाल्यानंतर ही मुलं जो काही अभ्यासक्रम निवडतील त्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकं त्यांना पुस्तक पेढीतर्फे संस्थेकडून विनामूल्य दिली जातात. समता संस्कार शिबिर हे 5 दिवसाचं निवासी शिबिर आम्ही येऊरमध्ये घेतो आणि या 5 दिवसात अनेक तज्ञ विचारवंत येऊन मुलांना अनेक विषयांमध्ये गाईड करतात, मार्गदर्शन करतात. त्याच्यामध्ये अगदी शरीर विज्ञानापासून पर्यायी ऊर्जा, पर्यावरण, त्यांचा परिसर आणि त्यांच्या समस्या, शिवाय त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्यांना सामाजिक जाणीव त्यांच्यात निर्माण करणं,
संविधानिक मूल्य त्यांच्यात रुजवणं, यासाठी समता सतत प्रयत्नशील असते. आणखीन एक संस्थेचा महत्वाचा उपक्रम आहे तो म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व्याख्यान मालिका. या व्याख्यान मालिकेचे वैशिष्ट्य असं आहे की ती ठाणे शहरात एका जागी न होता ठाणेच्या परिसरात जे अनेक वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये ही व्याख्यानं आयोजित केली जातात. उद्देश हाच आहे की त्या वस्त्यामधील लोकांना त्या व्याख्यानांचा आनंद घेता यावा, विचारवंतांचे विचार ऐकण्याची संधी त्यांना प्राप्त व्हावी त्यांच्याच परिसरामध्ये. याचबरोबर मुलांसाठी आम्ही अभ्यास सहल नेतो, त्यांच्यासाठी कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग आणि वृक्षारोपण असे अनेक कार्यक्रम हाती घेतो. ईद, दीपावली, नाताळ, स्नेहसंमेलन असा एक कार्यक्रम असतो ज्याच्यामध्ये सर्व धर्म समभाव या मुलांमध्ये रुजावा म्हणून त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जातो. पण या सगळ्या उपक्रमांमध्ये मुलांचा जो एक्साइट जास्त करतो तो म्हणजे वंचितांचा रंगमंच. वंचितांच्या रंगमंचाने मुलांना नाटक म्हणजे काय हे समजून दिलं. 10 वर्षापूर्वी जेव्हा वंचितांचा रंगमंच सुरू झाला तेव्हा मुलांना नाट्यगृह म्हणजे काय माहित नव्हतं. मुलांनी कधी नाट्यगृहात प्रवेशही केला नव्हता. पण आज हीच मुलं तुम्ही बघताच आहात की हीच मुलं आज नुसत्या नाट्यगृहामध्ये नाही तर स्टेजवर आणि बॅकस्टेज मध्ये पण अगदी आत्मविश्वासाने वावरतात. खूप समाधान वाटतं आम्हाला हे बघून. याशिवाय या मुलांना नाट्य क्षेत्रातील अनेक व्यवसायाच्या संधी वंचितांच्या रंगमंचामुळे उपलब्ध झाल्या. आणि संस्थेला या उपक्रमामुळे काय संस्थेचं महत्व काय झालं तर संस्थेला त्यांचं सामाजिक कार्य आणि सामाजिक चळवळी आणि नाट्य चळवळ यांचा एक दुवा होण्याची संधी या वंचितांच्या रंगमंच उपक्रमाने मिळवून दिली. या उपक्रमामुळे अनेक नाट्यकर्मी, अनेक चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिक मंडळी संस्थेशी जोडली गेली आणि संस्थेला हे संचित या वंचितांच्या रंगमंचामुळे संस्थेचं संचित निर्माण झालेलं आहे. यासाठी आम्ही मतकरी सर, प्रतिभाताई यांचे सदैव ऋणी आहोत. तर मंडळी आता मी इथेच थांबते आणि पुढच्या कार्यक्रमाची सूत्र नाट्य जल्लोषाच्या संयोजिका हर्षदाताई बोरकर आणि दर्शन पडवळ यांच्या हातात देते. नमस्कार. नमस्कार मंडळी. वंचितांचा रंगमंच, एकलव्य अशा विविध उपक्रमांबद्दल आपण ऐकलं पाहिलं. पण वंचितांचा रंगमंच याला 10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि युवा नाट्य जल्लोष यंदा 10वा साजरा होतो. आणि आता खरंच मिनलताई म्हणल्या तसा इतकी साठवणूक होतीये. मतकरी सरांनी वंचितांचा रंगमंच हे पान आमच्या पुढे टाकलं काय आणि त्या निमित्ताने इतकी सगळी मंडळी जोडली गेली काय. आणि नाटक हा विषयच असा आहे की आपसूक सगळ्यांचे पाय वळू लागतात. कारण इतकी उत्तम करमणूक आणि समता विचार प्रसारक संस्था करत असल्यामुळे त्यातून विचार हे दोन्ही इतकं छान पद्धतीने या मंचाचा लाभ घेत आहे. त्यामुळे 10 वर्ष आम्ही खूप आनंदात टप्पे टप्पे चालत इथपर्यंत आलो आणि यापैकी तुमच्यापैकी अनेकांनी 10 वर्ष आम्हाला तशीच साथ दिलेली आहे. वंचितांच्या रंगमंच मध्ये या नाटिका सादर होतात जे आपण आता पाहणार आहोत. मग कुठल्या नाटिका सादर कराव्यात, तुला एक सुचते, तुला एक सुचते, तुला एक, मग करा कुठली असं नाही. तर पहिल्या वर्षापासून मतकरी सरांनी एक उद्देश समोर ठेवलेला आहे की आपल्याला नाट्य चळवळ ही सामाजिक चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर याच्यातून काय मुलांना व्यक्त होण्याची संधी मिळते ती पहिले शोधा. तेव्हा पहिल्या वर्षी वस्तीतले प्रश्न, मग दुसऱ्या वर्षी ज्या समस्या तुमच्या आहेत त्याचं समाधान तुम्हाला काय सापडतं, संविधान तुम्हाला काय मदत करतं, स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय झालं, असे अनेक विषय मुलांच्या समोर आले आणि मुलं नाटकं त्याच्यावर बसवत गेली आणि करत गेली. वेगवेगळ्या लोकवस्तीतून मुलं गट बांधतात आणि इथे येऊन 10-10, 15-15 मिनिटाच्या नाटिका सादर करतात. आता आपल्या समोर जी व्यक्ती येणार आहे संजय मंगल गोपाळ, त्यांनी आम्हाला असं सुचवलं की आता आपण विषय देणं जरा थांबूया. मुलं छान मॅच्युअर झालेली आहेत. आता मुलांना ठरवू दे त्यांना कुठला विषय हवाय आणि मग ती मुलांना संधी, मुलांबरोबर चर्चा असं करून दरवर्षी आता मुलांच्या चर्चेतून विषय पुढे येतो. या वर्षीचा विषय असा ठरलाय
जी दिवार कसा काय अचानक सुचला, कसा काय बरं हा विचार पुढे आला, भिंत हा काय प्रकार आहे, ह्याच्यावर काय नाटिका करणार, त्याच्यातून काय विचार मांडणार. तर मंडळी विषय सुचायला फार म्हणजे रामदासांसारखं आता चिंता करतो विश्वासी म्हणून चिंतन करायला लागत नाही. आम्ही ह्या वंचितांच्या रंगमंचाच्या नाट्य जल्लोषची एक प्राथमिक बैठक म्हणून जमलो होतो. आणि आता पाहिलं तसं दरवेळी आम्ही जमलो की आम्ही काही जण उशिरा येतात, काही जण लवकर येऊन बसलेले असतात, काही जण आल्यावर जाण्याची वेळ ठरवून आलेले असतात. अशा सगळ्यांना एकत्र घट्ट बांधून ठेवण्याकरता संजय सर नेहमी आम्हाला सुरुवातीला गाणी म्हणायला सांगतात. आणि मग ही गाणी कुठली असतात तर ती अत्यंत प्रेरक असतात. कधी कधी ऐकलेली असतात पण त्यातला वेगळाच विचार समजतो, कधीतरी अजिबात न ऐकलेली असतात. असं एक अजिबात न ऐकलेलं गाणं त्या दिवशी त्या सभेच्या निमित्ताने माझ्या कानावर पडलं. ते गाणं तर मला अतिशयच आवडलं. आणि त्या गाण्याबद्दल मी बोलत असताना अचानक चर्चेतून असं कळलं की अरे हाच तर विषय, हा घेऊया का. ह्यांना वाटलं हो हो मला करता येईल, मला सुचेल, आम्ही पण जरा विचार करतो, पण म्हणजे काय करता येईल. अशी साधक बाधक चर्चा झाली. ते गाणं कुठलं होतं आपण संजय सरांना बोलवूया आणि तुम्ही पण ते गाणं ऐका आणि बघा एका गाण्यातून कसं नवीन नवीन विचार आणि विषय सुचू शकतात. आणि या गाण्याच्या आधारे पुढच्या नाटिका तुम्हाला बघायच्या आहेत. त्याआधी सर येत आहेतच. सरांचं मनापासून स्वागत. सरांसारखी व्यक्ती ज्यांच्या आयुष्यात येते ना, मी माझ्या लेखातून मटामधल्यावरच त्याच्यावर लिहिलेलं मी स्वागत करते. माझे मित्र विजयराज बोधनकर, मुंबई, महाराष्ट्र, भारत याच्याही पलीकडे ज्यांची चित्रातून अभिव्यक्ती पोचली असे माझे मित्र विजयराज बोधनकर. आपल्या ठाण्याचं वैभव आणि त्याचे संपादक मिलिंद बल्लाळ सर. आत्ता 10 वर्ष आम्हाला होत आहेत आणि मागच्याच वर्षी ज्यांना 10 वर्ष झाली अशी ठाणे आर्ट गिल्ड ही अख्खी संस्था आमच्या चळवळीशी जोडलेली आहे. तुम्हाला आत्ता बघायला मिळालंच असेल. त्याचे अध्यक्ष महेश सानबाग सर इथे आलेले, त्याचे सचिव आलेले आहेत माझे मित्र श्रीरंग खटावकर आणि आमच्या सगळ्या मुलांचे लाडके आणि सरांची ज्यांच्यावर भरपूर भिस्त आहे असे आमचे मित्र संतोष सर, डॉक्टर संतोष पाठारे. आपण सगळे त्यांना ओळखतो की आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुद्धा फिल्म्सचं परीक्षण जे करतात आणि स्वतः उत्तम चित्रनिर्मिती करतात आणि त्यांची नवीन डॉक्युमेंटरी लवकरच आम्ही बघणार आहोत. तो विषय तेवढाच इंटरेस्टिंग आहे. या निमित्ताने मंचावरून खूप खूप अभिनंदन. तुमच्या डॉक्युमेंटरीजना ज्या स्थानावर जायला मिळते, जिथे जिथे निवड होते त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. आणि आपण आता पहिले गाणं ऐकूया, मग बाकीचे पाहुण्यांबद्दल आपण ओघाने बोलतच राहूया. एका घरातल्या व्यक्तीबद्दल मी सांगतो. ती आता पाहुणी नाही आमची, ती आमच्या संयोजनातली आमची हक्काची सुप्रिया विनोद. आज शूटिंग मधनं सुट्टी मिळाल्यामुळे ती पोहोचू शकली. जिंदाबाद. अत्यंत अल्पावधीमध्ये ठाण्यामध्ये नाही असू दे, मी सगळ्यांना गायला लावणार आहे. अत्यंत अल्पावधीमध्ये ठाण्यामध्ये युट्यूबमध्ये ज्यांनी खूप नाव कमावलं आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण युट्यूबवरचे एपिसोड सादर केले ते रवींद्र पोखरकर आपल्याबरोबर आलेले, त्यांचंही खूप खूप स्वागत. हे गाणं असं आहे की तुम्हाला पटलं तर तुम्ही सगळ्यांनी म्हणायचंय, कारण की मुलं नाटकं करणार आहेत. मी लहानपणी फक्त अभ्यासाचं नाटक केलं आईसमोर, बाकी मला नाटकातलं काही कळत नाही. त्यामुळे हर्षदाने असं गाणं म्हणायला बोलवलं तर मी ताबडतोब संधी साधली आहे. आपण सगळेजण हे गाणं म्हणूया. बघा, 2 गाणी छोटी छोटी मी म्हणणार. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस अमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. दिवस अमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. सांगती जे धर्म जाती बांधती जे
रोज भिंती सांगती जे धर्म जाती बांधती जे रोज भिंती पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही दिवस अमुचा येत आहे तो घरी बसणार नाही आजचे अमुचे पराभव पचवतो आम्ही उद्यास्तव ही वंचितांच्या रंगमंचावरची मुलं सांगतायत ना हे गाणं त्यांनी लिहिलं असं वाटतं आजचे अमुचे पराभव पचवतो आम्ही उद्यास्तव विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही दिवस अमुचा येत आहे तो घरी बसणार नाही हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही दिवस अमुचा येत आहे तो घरी बसणार नाही जिंदाबाद आता हे जे गीत आहे ते म्हणायला तुम्हाला सोपं जाईल छोटस गीत आहे पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी सांडूया तो पूल जोडू प्रीतीच्या वरी सांडूया तो पूल जोडू प्रीतीच्या वरी या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी पाडू चला रे भिंत ही मध्ये नारी मी हिंदू मुस्लिम तू रे भेद कसा मानव सारे मी हिंदू मुस्लिम तू रे भेद कसा मानव सारे चल विसरू मतभेद नको होऊ अविचारी चल विसरू मतभेद नको होऊ अविचारी या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी तुफान वादळे भवती तुफान वादळे भवती दर्यावरती लाटा येती दर्यावरती लाटा येती मग हाकीत चालवूया ही नाव तरणारी मग हाकीत चालवूया नाव तरणारी या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी या मुलांनी खूप चांगल्या चांगल्या वाट्या बांधलेल्या आहेत त्यांच्या नाशिकातून त्या बघूया जिंदाबाद धन्यवाद सर खूप छान असं समूह गीत तुम्ही आमच्यासमोर सादर केलं एक थोडासा वेळ घेतो तुमचा मी 2014 पासून नाट्य जल्लोष मध्ये आहे म्हणजे त्यापासून मी सुरुवात केली नाट्य जल्लोष मध्ये आणि रत्नाकर मतकरी सरांनी आणि वंचितांच्या रंगमंचाची जी सुरुवात झाली ती 2014 पासून आणि त्या 2014 पासून जे आम्हाला मेंटर लाभलेले आहेत ते आमचे हर्षदाताई बोरकर ज्या अजूनही म्हणजे जे गुरु आणि शिष्य हे जे कॉम्बिनेशन आज झालंय त्यामुळे मी समता विचार प्रसारक संस्था आणि बालनाट्य संस्था आणि वंचितांचा रंगमंच यांचा खूप खूप आभार आहे तसेच टॅग मेंबर मधील ज्यांनी वंचितांच्या रंगमंचामधील कलाकारांना आम्हाला संधी दिली असे सीमा साळुंके म्हणजे स्टॉप दॅट या नाटकात आम्हाला ज्यांनी संधी दिली त्यांचं मी आभार मानतो आणि पुढील नाटकातील आपला जो गट आहे तो मानपाडा गटाला विनंती करतो की त्यांनी आपल्या नाटकाची तयारी करायची
तर या नाटकाचे आपले गटप्रमुख दीपक आणि अक्षता यांनी आपली तयारी सुरू ठेवायची आणि लवकरात लवकर नाटकाला सुरुवात करायची. ब्लॅक कव्हरचे दीवारों के भी कान होते हैं, बस उन्हीं से बात कर रही थी। दीवारों के भी कान होते हैं मतलब क्या वो हमारी सारी बातें सुनते हैं? सप्तरंगी जिंदाबाद. स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून ठाणे शहर सविनय सादर करीत आहे हे गाणं लावा रे.
काय मित्राची आयडिया यार, कुठल्या पण प्रॉब्लेम आहे एकाच सॉल्युशन. प्रॉब्लेमच दिसत नाही ना. काय शांत वाटते. रोजच्या जिंदगीत नाही ही शांतता. बायकोची कटकट, बॉसची कटकट, बस ड्रायव्हरची कटकट, कंडक्टरची कटकट. मला वाटायचं व्यायाम करा, ध्यान करा, शांती मिळेल. नाही, मित्रांचा रामबाण उपाय. दारू प्या, दारू. सगळी प्रॉब्लेम गायब होते. जाम भणभणते डोकं माझं. घरी जायचंय. बायकोने डिवोर्स पेपर तयार ठेवले, साईन करायची. नको आयुष्यात बायको आपल्याला. आई पाहिजे, आई. आईने लहानाचं लय मोठं केले आपल्याला. बायको बोलते रुद्राश्रमात ठेव, वृद्धाश्रमात ठेव तिला. तशी पण 4 दिवस जगेल म्हातारी. पण माझी आई म्हातारी नाही, तिचं तर बालपण सुरू झालंय. पण माझ्या बायकोला कळतंय बाई. 7 तोळ्याचा हार कर, हार कर, हार. 7 तोळ्याचा हार कर. नंतर बायकोला वृद्धा ठेवायला पाहिजे, पण आईला वृद्धाश्रमात ठेवायला सांगते. माझ्या बायकोचा बाप असाच दिसतो. म्हटलं माझ्या बायकोच्या बापाला माग, मी तुझ्या माहेरून सासरीन काही मागायचं ते. पण नाही, तू तुझ्या आईला करतो. आई आहे माझी. मी नाही करणार तर कोण करणार. पण नाही कळत तिला. एवढ्याशा पगारात पोरीचं शिक्षण, तिचं फ्युचर करायचं सिक्युअर नाही होत सगळं. आईचं दुखणे, तिच्या औषधांचा खर्च. बायकोची स्वप्न नाही पूर्ण करू शकत मी, नाही पूर्ण करू शकत एवढ्याशा पगारात. पण माझ्या बायकोला कळतच नाही. आज सकाळी डिवोर्सची पेपर हातात दिली. मग ते दुःख पचवायला मित्रांनी दारू दिली. पण या दारूने झोप येईल का मला. गेले काही दिवस झोपतच नाहीये मी. आज झोप येईल का मला. शांत झोपायचंय मला. ते लोक झोपलेत ना, तसंच शांत झोपायचंय मला. हॅलो, हा अक्षता बोलते. काय झालं, सापडले का?
अहो 4 दिवस झालेत, काय करताय तुम्ही? सापडत नाहीयेत म्हणजे काय? तुम्ही प्रयत्न करताय का? हॅलो, हा, काही समजलं का? अरे तू पोस्ट केली होतीस ना सोशल मीडियावर, इतके लाईक्स, कमेंट्स आणि व्ह्यूज तर आहेत. बघ ना जरा, डीएम चेक कर ना, कोणीतरी मेसेज केला असेल. मी सगळं करून झालंय, पोलीस कंप्लेंट केलीये, चॅनल्सला बातमी देऊन झाली. अरे एवढंच काहीतरी ते भिंतीवर पोस्ट. माझं पोस्टर कुठे गेलं? या पोस्टरच्या गर्दीत माझं पोस्टर हरवलं होतं. या गर्दीत सापडलं. या गर्दीत सापडत माझी चूक झाली. मी त्या दिवशी बाबांशी एवढं भांडायला नव्हतं पाहिजे. एक पेढाच तर खायचा होता, खाऊ दिला असता. पण नाही, बाबांना मी समजावत होते, बाबा तुमची शुगर वाढेल, मला गोड नाही खायचंय. नाही, बाबांनी नाही ऐकलं, वाद झाला. बाबा तुम्हाला सांगते ना मी नाही गोड खायचं. किती वाजले? शुगरच्या गोळ्या घेतल्यात का? किती वेळा मी सांगते, तुम्हाला माहितीये ना तुमचं हे नियमित टाइम आहे. तुम्ही ऐकाल तर खरं. आणि हो, आज आठवणीने व्यायाम केलात का? बाबा तुम्ही काही लहान आहात का मी तुमच्या मागे मागे करायला? मला माझी काही कामं आहेत की नाही? वेळ बघा काय झाली, डॉक्टरकडे जायचंय, लवकर तयार व्हा. तुमच्या डॉक्टरची अपॉइंटमेंटला मला वेळ देता यावा म्हणून मी माझी कामं बाजूला सोडलीत. बाबा तुम्हाला का नाही कळत? तुमचं आयुष्य वाढावं म्हणून मी माझी स्वप्न बाजूला ठेवते. आणि इथेच मी चुकले. मी बाबांना एवढं नव्हतं बोलायला पाहिजे. मी तुमची काळजी करते या नादात त्यांना 4 भिंतींमध्ये अडकवून ठेवलं. त्यांना काय हवं हे मी कधी विचारलंच नाही. मला समजलंच नाही की बाबांना ह्या सगळ्याचा त्रास होतो. माझ्याकडून एवढी मोठी चूक कशी झाली? बाबा आज आम्ही दोघं एकत्र घरात राहून सुद्धा आमच्यामध्ये मोठी भिंत निर्माण झाली. बाबांची काळजी करण्याच्या नादात त्यांची छकुली व्हायचं राहून गेलं. नाही अक्षता, बाबांना शोधायला हवं. 4 दिवस झालेत, बाबांचा काहीच शोध लागत नाहीये. बाबा हरवले का मला सोडून गेले? माझ्या त्रासाला सोडून गेले? नाही. बाबा कुठे असतील? बाबा असतील ना? बाबा 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 या ना बाबा. बाबा आपण तुम्हाला हवं ते सगळं करू. तुमचं पथ्य पाणी पाळून सगळं करू. तुम्ही या ना बाबा. बाबा मला 4 दिवस झालं झोप नाहीये. या ना बाबा, मी तुमची वाट बघतेय. बाबा कळलेच नाही तुझ्या बाबा पाहिजे. कशी मीरा
होते आता. थांबणारी तू बाबा. अरे यार, छे, सरांनी प्रोजेक्टच दिला आता. का तुला 20 मार्क नको आहेत का? पाहिजे आहेत, पण आहे ना विषय काय? अरे सोपंच आहे. आपल्या वस्तीतील एखादी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची आहे आणि त्याचा फोटो काढून सरांना सबमिट करायचे आहे. पण काय करू? काय करायचं आपण? अरे आपल्या वस्तीत किती प्रॉब्लेम आहेत. पाण्याची प्रॉब्लेम, शिक्षणाची प्रॉब्लेम आणि वस्तीत राहणाऱ्या लोकांची प्रॉब्लेम. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे तो कचरा. हे बघ, या भिंतीलाच बघ. इथे स्पष्टपणे लिहिलंय, इथे कचरा टाकू नये, इथे थुंकू नये. तरी लोकांनी इथेच थुंकलं आणि इथेच कचरा टाकला. हे आपण हेच स्वच्छ करूयात का? आणि सरांना हे स्वच्छ करताना जे फोटो काढलेत ना ते सबमिट करूया. अगं पण इथं लिहिलंय तरी पण लोकांनी इथं कचरा केलाय, थुकलाय. आपण याने हे साफ केलं तरी पण लोक इथं कचरा करे, मग थुकेल. आपली पूर्ण मेहनत वाया जाईल. हो रे, बरोबर बोलतोयस तू. आपल्याला तिथे दुसरं सुचायला हवं. तुला आयडिया येते काय? मस्त आहे. काय बोलली? अरे साक्षीला खूप चांगली आयडिया सुचली आहे. काय? आमच्या सोसायटीमध्ये ना वेगवेगळ्या बिल्डिंगच्या पायऱ्यांवर ना लोक थुंकून जातात. मग तिथल्या सेक्रेटरी ना खूप सुंदर अशी आयडिया केली आहे. तिथे पूर्ण स्वच्छ करून तिथे मस्त देवाचा फोटो लावलाय. म्हणजे लोक येतात जातात, देवाचे नमस्कार करतात आणि आपल्या दिवसाची सुरुवात करतात. म्हणजे आपण इथेही तसंच करूया. म्हणजे काय? चल, आम्ही तुला सुचवतो. आपण प्रोजेक्ट करूया. चला. तू कचरा उचल, मी जाऊन लावते. ठीक आहे? ती तिचं ती करेल. छोटी सी आशा, मस्ती भरे हंसी, भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. काय रे बाळांनो, कचऱ्यामध्ये काय करताय यार? आम्ही शाळेतलं दिलेला प्रोजेक्ट करतोय. वा, नावं काय तुमची? माझं नाव अनमोल. मी स्नेहा. हिचं नाव साक्षी. बोलू नाही शकत. वा वा, छान काम करताय, काम करत राहा. काही मदत लागली ना सांगा, आहोत आम्ही इथंच. थँक्यू काका. झालं का? हो रे, होतंय. तुझं? पकड जरा, मी एवढं कचरा उचलतो. आम्ही उचलतो. साक्षी हे जरा उचल. हा? अरे आपण या भिंतीवर लावूया, मग नाही ना तीच काय होती ना. हे बरं, ठीक आहे. मी घेते. जय हो. अरे खूप उशीर झालाय, आपल्याला घरी जायला हवं. हे राहिलं अजून का? हा, थांब जरा मिनिटं. साक्षी, चल घरी जाऊया.
नीट घरी जा. घरी पोहोचले की मला व्हिडिओ कॉल कर. ठीक आहे? बाय. तू येतोय? हा चल मी पण लय दमलोय. ठीक आहे चल. नीट ये. ये लवकर हा. बाळा तू घरी नाही गेली? मित्र कुठे गेले तुझे? ते घरी गेले? पुणे गेले? चल तुला आम्ही सोडतो. आम्ही सोडतो तुला घरी. चल चल. आमच्यासोबत चल, तुला आम्ही कुठे सोडतो. दुसरीकडे नाही नेत तुला. सोडतो तुला. बोललो ना. चल कुठे नाही नेत. चल बोललो ना. चल चल बोललो ना. चल चल बोललो ना तुला. चल लवकर. ए, नाही तुला. चल लवकर. पुढचं चल. अरे यो साहेब. पकडा इनको, पकडा. हा, हा, चल. पकडा इनको, पकडा. माफ कर हरामखोर. धीर धर आएगा सूरज धर काहे भागे काहे भागे दूर जितना जाएगा लौट फिर ना पाएगा काहे भागे काहे भागे ठीक हो ना? मुझे डर लग रहा है. आओ तुम्हें लोरी सुनाती हूँ. चंदनिया छप जाना रे क्षण भर को लुक जाना रे निंदिया घूमी आई बिटिया मेरी सो जाए निंदिया घूमी आई बिटिया मेरी सो जाए लेके गोद में सुलाऊं गाऊं रात भर सुनाऊं मैं लोरी लोरी मैं लोरी 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 ठाणे शहर गट आपल्या समोर सविनय सादर करीत होते आधार. सगळ्यांनी या, सगळ्यांनी. दीपक आणि अक्षता थोडेसे पुढे या. जेव्हा गटबांधणी सुरू झाली आणि नाटक करायचं भिंती या विषयावर, तेव्हा दीपक माझ्या शेजारीच बसला होता आणि कानात म्हटला की मी एकटाच आहे, मला काही दुसरं काम सांगा, मी दुसऱ्या कुठल्या गटाला मदत करायला जाऊ शकीन. म्हटलं नाही दीपक, असं एकही वर्ष गेलं नाही की दीपकने नाटक केलं नाही. नाट्य जल्लोषमध्ये इतकं सातत्य दीपकमध्ये आहे, जितके मनात त्याचे विषय आहेत तितके तो घेऊन येतो. आणि त्याचं वेगळेपण हे आहे की मनात जे जे आहे ते तो हट्टाने मांडतोच. मग तुम्ही म्हणा की लेंथ जास्ती झाली, तुम्ही म्हणा संगीत जास्त झालं, एक वर्षी त्याच्यात नृत्य जास्त आहे, नाट्य कमी, त्याला जे करायचंय, ज्या करता मतकरी सरांनी हा मंच उभा करून दिलाय त्याचा पूर्ण वापर करणारे काही गट आहेत आणि त्यापैकी एक अख्खा दीपक. दीपक आणि अक्षताची खूप छान मैत्री आहे. ते भावनिक दृष्ट्या सुद्धा एकमेकांशी खूप छान बांधलेले आहेत. घरच्या अडचणीत सुद्धा ते एकमेकांकरता उभे राहतात, एकमेकांना सपोर्ट करतात. आता कुणाशी बोलावं तर ते एकमेकांशी बोलतात. हे नातं माहिती होतं तेव्हा दीपक म्हणला की मला नाही जमणार नाटक करायला, मी कोणातरी मदत करीन. तर म्हटलं आणि तू आणि अक्षता दोघे वेळात वेळ काढा, तिची नोकरी आणि तुझं काम हे सांभाळून बघा, दोघांचंच काहीतरी करा. काय करू मग काहीतरी सुचवलं, हा करू शकतो. आणि असं म्हणता 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 एवढी गटबांधणी या दोघा मुलांनी केली आहे. त्यांचं खरंच कौतुक.
गटातून आणि वस्त्यातून मुलं एकत्र येतात त्या गटाचं नाव त्यांना दिलं जातं. त्यामुळे आता दीपकने अनाऊन्स करताना तुम्ही ऐकलं असेल, त्याने गटाचं नाव काय सांगितलं? ठाणे शहर. हे विश्वची माझे घर. तसं या ठाणे शहरातून ज्या ज्या वस्तीतून त्याला 1, 2, 1 असे काहीही जे कलाकार मिळाले ते सगळे एकत्र घेऊन त्यांनी केलंय. ही खैरालियांची छोटी धाकटी ही आदल्या दिवशी आम्हाला सापडली. सांगायचं कारण ही आता जितकी छोटीशी आहे, तू कितवीत आहेस? तेवढ्यापासून अक्षता आमच्या बरोबर आहे. आणि आता अक्षता परदेशी भाषेमध्ये ग्रॅज्युएशन करतेय, नोकरी करतेय. ज्या वर्षी तिला नाट्य जल्लोषमध्ये नाटिका करता येत नाही तेव्हा ती माझं काम घेते, ती निवेदन करते. इतकी ती गोड आहे की तिला कुठल्याही स्वरूपात वंचितांच्या रंगमंचाशी जोडली. जिंदाबाद. मी दीपक मनीषा मंगेश, 2017चा समता विचार प्रसारक संस्थेचा एकलव्य विद्यार्थी आणि शिबिरार्थी, तेव्हापासून संस्थेचा कार्यकर्ता. माझं नाव अक्षता सुरेखा सर्जेराव आणि जसं की मॅम म्हणाल्या 2014 साली नाट्य जल्लोष सुरू झाला आणि तेव्हापासून मी संस्थेशी जॉईन झाले. 2019 सालची मी एकलव्य विद्यार्थी आणि तेव्हापासून संस्थेची कार्यकर्ता. धन्यवाद. माझं नाव प्रसन्न संतोष काळे, मी 2019चा एकलव्य विद्यार्थी आणि तेव्हापासूनचा संस्थेचा कार्यकर्ता. माझं नाव साक्षी मंगेश वाडेकर. माझं नाव स्नेहा सुरेश रेखा, मी 2019ची एकलव्य विद्यार्थिनी आणि तेव्हापासून संस्थेची कार्यकर्ता आहे. मी अनमोल संदीप साळवे, 2023चा कार्यकर्ता आणि तेव्हापासूनचा इकडचा शिबिरार्थी पण आहे. मैं एंजल खेरालिया. मैं माही खेरालिया. धन्यवाद. आता दीपक, मी म्हटलं तसं खूप व्यक्त व्हायचं असतं. दीपक, मला असं वाटतं फक्त दीपक प्लॅटफॉर्म शोधत असतो की जिथे जिथे त्याला त्याच्या मनातलं काही सांगता येईल. तर हा मंच सगळ्यांकरताच तसा आहे की ज्यांना व्यक्त व्हायचंय त्या सगळ्यांकरता तो खुला आहे. पुढचा गट आपल्या समोर येणार आहे, पण त्याआधी माझ्याकडे खास विशेष गोष्ट आहे. मी संजय सरांना, आमच्या अध्यक्ष हर्षलता कदम मॅडमना आणि लीन बल्लाळ सरांना आणि कुलकर्णी सरांना, वी नीडचे कुलकर्णी सर आपल्याला वरती बोलवते की आपण आतापर्यंत आवाहनातून, आमच्या माहितीतून ऐकलं की संस्था काय काय करते, पण या संस्थेचा एक वार्षिक अहवाल जो आहे तो बल्लाळ सरांच्या हस्ते, कुलकर्णी सरांच्या हस्ते प्रकाशित व्हावा आणि सगळ्यांपर्यंत या वर्षीचा आढावा पोचावा. आपण खादीच्या रुमालातून प्रकाशन करतो आहोत आपल्या अहवालाचं. साधं काम ना, त्याच्यात बडे जाव ना, खूप प्रसिद्धीची हाव. पण आज ठाणे वैभव आपल्या सोबत आहे, त्यामुळे आपल्या कार्याचा उल्लेख ठाणे वैभव नक्कीच करतात. आणि बल्लाळ सर गेली अनेक वर्ष आमच्या उपक्रमांना आवर्जून उपस्थिती राहतात आणि शुभेच्छाही देतात. हा अहवाल आता छोटासा आहे, पुढच्या वर्षभरात हा पुढच्या वर्षीचा खूप जाड व्हावा याच्याकरता सगळ्यांकडून शुभेच्छा घेऊया. ज्यांना ज्यांना काही उपक्रम सुचतायत, कार्यक्रम सुचतायत त्यांनी आम्हाला जरूर सुचवा. काय साधेपण आहे आणि नक्की काय साधायचंय हे आता प्रेक्षकांच्या लक्षात आलंच असेल. त्यामुळे आपण आपल्या बल्लाळ सरांकडून शुभेच्छा घेऊया आणि आशीर्वाद घेऊया आपल्या उपक्रमाला. बल्लाळ सर, जाताना हा आवाज प्रत्येकाने समता विचार प्रचारक संस्थेच्या या वार्षिक अहवालाचं प्रकाशन झालं असं सर्वप्रथम जाहीर करतो. आणि आपण सर्वजण या उपक्रमात सहभागी झालेलो आहोत. या उपक्रमाच्या मागे किती परिश्रम आहेत
म्हणजे कार्यकर्त्यांच्या तर आहेतच, परंतु मुलांनी ज्या पद्धतीने त्याची मांडणी केली आहे, सादरीकरण केलेले आहे, त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. मला असं वाटतं की प्रत्येक शहर जे आहे त्याची काही ओळख असते. आपल्या शहराची एक ओळख आहे आणि ती ओळख आपल्याला अधिक वृद्धिंगत करायची आहे. त्याच्यामुळे मी ज्या शहरात राहतो त्या शहरात फार मोठा मॉल आहे ही त्याची ओळख असू शकत नाही, किंवा मी या शहरात राहतो तिथे बाबा एक 72 मजली इमारत आहे ही सुद्धा माझ्या मते फार चांगली ओळख नाही. पण मी ज्या शहरात राहतो तिथल्या जो वंचित आहे, जो अव्यक्त आहे, त्याला आम्ही व्यासपीठ निर्माण करून देतो, असं माझं शहर आहे, ही खरी ओळख. आणि त्याबद्दल मला असं वाटतं की समताचं, आणि संजयला मी अनेक वर्ष ओळखतो, म्हणजे त्याच्या कॉलेजच्या दिवसांपासून ओळखतोय, हा तर माझा शेजारीच आहे, जयंत. तर मी या सर्व जगदीश आहे आज, या सर्व लोकांचं काम मी खूप जवळनं बघतोय. अतिशय सिन्सिअरिटी, प्रामाणिकपणे. हर्षदा आपला नंतर परिचय झाला, पण जे काही माझा गेल्या 4-5 वर्षातला हर्षदाशी परिचय आहे, तर एक खूप चांगला संचय, एक चांगला केमिस्ट्री असलेले सगळे लोक, एका समविचारी आपण म्हणू, ही सर्व मंडळी एकत्र आल्यावर निश्चितच खूप चांगलं काम होणार आहे. काम चालू आहे, 10 वर्ष झाले. मला इथे आवर्जून सांगायला आवडेल की जेव्हा मला असं वाटतं पहिलं तर दुसरं वर्ष असेल, तर माझी फार इच्छा होती की रत्नाकर मतकरींनी माझ्या ऑफिसला भेट द्यावी. याचं कारण असं की मतकरी आणि माझे वडील फार जवळचे मित्र होते, किंवा बालरंगभूमीचे प्रणेते म्हणून ज्यांची नावं घेतली जातात त्या रत्नाकर मतकरी, नरेंद्र बल्लाळ. आणि आपल्या मित्राचा मुलगा करतो काय हे बघण्यासाठी 2 मजले चढून रत्नाकर मतकरी आणि त्यांच्या सौ प्रतिभा दे हे माझ्या ऑफिसला आले. ते तो क्षण मी विसरणार नाही. मला असं वाटतं की ही फार मोठी माणसं, त्यांचं योगदान प्रचंड आहे आणि त्याला साधेसं काम आज आपण करतोय. तर ह्या कामात तुम्ही मला सुद्धा सहभागी करून घेत आहात. एकलव्याच्या संदर्भात आपण दरवर्षी मदत करत असतोच, मदतपेक्षा माझं कर्तव्य या भावनेने मी ते करत असतो. मला असं वाटतं ह्याही कामात काही सहभाग असेल तर डेफिनेटली सांगा, कारण की ठाणे वैभव येत्या 25 ऑगस्टला सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे आणि त्यानिमित्ताने आपण एकत्र मिळून सुद्धा काही मोठा प्रकल्प करू. धन्यवाद. मान्यवरांना धन्यवाद. आपापल्या जागी आपण स्थानापन्न व्हावं. पुढची नाटिका तयार आहे, वी नीड यू सर. आत्ताच आपल्या समोर येऊन गेले जयंत सर, त्यांची घणसोली टीम आता आपल्या समोर येत आहे. आणि बघा, भिंत या विषयाचा मी तेजश्री मगर, गट घनसोली, वी नीड यू सोसायटी सादर करीत आहे हे जीवन सुंदर आहे. तिथे बस पहिलं. बापरे, किती गरम होते. कधी पाऊस येणार काय माहिती. बाबा बाबा, माझा कॉलेजमध्ये पहिला नंबर आलाय. हे सांगायला आली बाई तू इथं. आणि घरी जा, जेवण बनव, ते शिक आधी. सांगायला आली इथं. दादा, माझा कॉलेजमध्ये पहिला नंबर आलाय. अरे काय सांगते. हो, अभिनंदन. अरे तुला माहितीये ना, मला शिक्षणासाठी मुंबईला जायचंय. काय झालं रे पोरांनो? काय नाही हो, मस्त बाबा. हा, आता तू फक्त आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. काय काय ग, आईला दाखवलंस का? नाही अजून. झाल्या घरी जा, आईला दाखव. हो बाबा, ऐका, माझी पण परीक्षा जवळ आली आहे, मी पण जातो आता घरी. काय नाही, लय दिल्या परीक्षा बिरीक्षा. गप माझ्यासोबत कामाला यायचं आता. ब्लॅकआउट.
किती हा पसारा? पायाची आडी काढ गं. कितीदा सांगितलंय तुला पायाची आडी काढून बसत जाऊ नको म्हणून? काय काय अभ्यास पण करू देत नाही. अगं आता गहू पण घ्यायला लागली का तू? झाला का तो झाडू? धर आता हे करून घे. आई कंबर दुखायला लागली माझी. आई माझा अभ्यास झाला ग. झाला होय? हो जाते मी. दादा, अरे दादा बोल ना. अरे मला मुंबईला जायचंय, माझे ऍडमिशन चालू झालंय. हा जाऊ ना. तू आईला बोललीस का याबद्दल काय? नाही अजून. चल ना मग बोलू. हा चल बोलू. ए आहे होय ऐक ना. आपल्या चेंडूला ना शिक्षणासाठी मुंबईला जायचं आहे. तर मी तयार होईल ग पाठवायला आणि तू पण होशील. पण बाबांचं काय? बोलते की नाही? आठवणीनं बोल काय बाबांशी. ऍडमिशन जवळ आले. अगं पण बाबा मुंबईचं नाव जरी काढलं तरी मारतात मला. पाठवणार कसे? अगं मग तुला मारणार नाही तर काय करणार? मी म्हणते कशाला ती मुंबईची धेरावली? याचे गप्प तू. तुला काय माहिती आहे का नाही? गाडी बिल जाणार आहे का नाही मला? पिशवी घे, कोथिंबीर आणली शेतातून. होय बोल. आपली तेजू नाही अभ्यासात लई हुशार आहे बघा. तिने शाळेमध्ये पहिल्या मार्काने पास झाली. होय का मग काय करू? अगं काय नाही. आणि म्हणाला मी काय म्हणते तिने कापून तिला शहरात पाठवायचं. काय व्हायचं ते म्हणते का तू? आयएस. बघा तिला आयएस काय व्हायचं. काय नाही तिला तर लगीन करून टाकायचंय. कसं तर शिकवली तिला आता 2 वर्ष. आता काय नाही तिच्या मावशीने स्थळ बघितलंय ना त्याच्याशी लगीन करून टाकायचं आता तिचं. अहो ऐका ना. ओ बाबा आई जे बोलते ते बरोबर बोलते. शिक्षणाच्या बाबतीत जे तुम्ही माझ्या बरोबर केलंय ना ते मी तेजू बरोबर अजिबात होऊ नाही देणार आहे. तुम्हाला तिचा साथ द्यायचा तर द्या, पण तिच्या शिक्षणासाठी जो काही खर्च येईल ते मी भरण्यासाठी समर्थ आहे. मोठा झाला म्हणून काय स्वतःला मोठा समजायला लागलास का? तुला कळतं का तू बापाशी कसं बोलतोयस ते? आणि तू पण करा मायले का काय करायचे ते तुम्हाला. जरा माणूस स्वतःसाठी जगला नाही. त्याचे गुन्हे भांडी कपडे काढत बसले. मी माझ्या तेजूला शिकवणार म्हणजे शिकवणार. जा काय करायची ते कर तू. काय झालं मला बोलायचं नाही. ब्लॅकआउट. हॅलो दादा. हो आज सकाळी पोहोचले मी कॉलेजला. हो अरे ऐक ना तुला नंतर कॉल करू का? मला जरा लेक्चरला जायला लेट होतंय. हा हे हॅलो. काय का नवीन आलीस वाटतं? अरे न्यू ऍडमिशन आहे. ऍडमिशन नवीन, कपडे जुने आणि फोन तर बघ पूर्वकालीन. हे काहीतरी विचित्रच आहे. कॉन्टॅक्ट नंबर ऐक ना. ब्लॅकआउट.
Thank you. Navyu, good morning, ma'am. I am Yuvraj Vaidya. Okay. Good morning, ma'am. My name is Radhika Sobhi. Okay. Navyu. Yes, you. Good morning, ma'am. Okay, good morning. My name is Tejasvi Jadhav, and I'm preparing for IAS. Okay. So, guys, my name is Tejasvi Magar, and I'm your history teacher. The history is divided into 3 parts: modern, ancient, and medieval. Okay, tomorrow. Okay, bye. Bye, ma'am. Bye, ma'am. Black out. Lights. अगं तेजस्वी, अगं थांब, कुठे चालली एवढ्या घाई? अरे लायब्ररी मध्ये चाललीये, बोल ना. तू मिस सांगा बोलताना एवढी अडखळत का होतीस? अगं काही नाही ग, थोडं नर्वस होती. काय नाही, हळूहळू इंग्लिश बोलायचं तर होईच हवे. चल. चलो गाइस, कैंटीन में चलते हैं. अरे ती बघा आली. काय रे ती? तेजस्वी जाधव. काय बरोबर नाव पण सांगता येत नाही आणि आली मोठी शहरात शिकण्यासाठी. काय करणार दे ना. आमची फ्रेंडशिप तरी कर. फ्रेंडशिप करत नाही, कॉन्टॅक्ट काय चाललंय? का तिला सतवताय? अरे अरे बघा बॉडीगार्ड आला. जा घरी घेऊन जा, घरी जा बाळा, घरी घेऊन जा. लक्ष देऊ नको त्यांच्याकडे. चल. ब्लॅक आउट. Lights. हॅलो दादा. हा बोल ना तेजू. अरे दादा कसा आहेस तू? मी ठीक आहे का? तू कशी आहे? मी बरी आहे. अरे ऐक ना, मला थोडे पैसे हवे होते, पाठवशील का? अगं काय सांगू तुला, आपल्या छोटीचं लग्न झालंय ना. काय? छोटीचं लग्न झालं आणि तुम्ही मला काहीच सांगितलं नाही? अगं आता तुझी परीक्षा जवळ आली आहे ना, त्यामुळे तुला उगाच टेन्शन होईल म्हणून तुला यातलं काही सांगितलं नाही. बरं मग मी पैशाचं कसं करू? तू टेन्शन नको घेऊ, मला थोडासा वेळ दे, मी थोड्या दिवसांनी तुला पैसे पाठवतो. काय? हा ठीक आहे. चल आता मला थोडं काम आहे, मी नंतर फोन करतो. हो. ब्लॅक आउट. काय करू मी? एकतर घरच्यांनी मला न सांगता माझ्या बारक्या बहिणीचं लग्न लावून दिलंय, त्यामुळे दादा मला पैसे पाठवू शकणार नाही. आणि त्यात मला कोणते कोर्स झाले नाहीयेत म्हणून जॉब सुद्धा भेटत नाहीये कुठे. आणि हे कॉलेजची मुलं एवढी त्रास देतात, मला नाही जगावंसं वाटत आहे. तेजू, तेजू, हा काय झालं? का रडतेस? अगं काही नाही ग. काय आता मैत्रिणीला पण नाही सांगणार का? अगं काय सांगू तुला, माझ्या बारक्या बहिणीचं लग्न लावलंय. काय? बारक्या बहिणीचं? हो ना, त्यामुळे दादा मला पैसे नाही पाठवू शकणार आहे. आणि माझे कोणते कोर्स देखील नाही झालेत रे, त्यामुळे मला जॉब देखील नाही भेटत आहे कुठे. आणि तू बघितलंस ना, हे कॉलेजची मुलं किती त्रास देतात मला. अरे त्या पोरांचं तसंच आहे, कुठली गावची मुलगी आली की असं सतवत असतात. लक्ष देऊ नको आणि अभ्यासावर लक्ष दे. चल मी चालले, तू इथेस का? नाही तू जा, मी नंतर येते.
बरं. ब्लॅकआउट. कॉलेजमध्ये तू खूप नाटक करतेस आणि तुझा तो बॉडीगार्ड असतो ना सोबत, म्हणून तुला जरा जास्तच होतं ग. आता कोण येणार? कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून मला हे काय करतेस तू बघू सगळं. आता कोण नाही वाचवणार? तुझा बॉडीगार्ड पण राहिला घरी. आता बोल. हा बोल. आवाज कमी. आवाज कमी. शिकणार म्हणजे शिकणार. तुझं आता आम्ही लगीन करणार. कशाला पाहिजे ती मुंबईची थेर? काय मग कॉन्टॅक्ट नंबर देणार ना? मला नाही जगायचंय. वाव, मस्त वर्कआउट झालंय आज. नाही जगायचंय मला. नाही जगायचंय. नाही जगायचंय मला. तेजू, नाही जगायचंय. तेजू, तेजू. मी जिवंत आहे. जिवंत म्हणजे? अगं काय सांगू तुला. कॉलेज मधल्या मुलांनी एवढा त्रास दिला आणि त्यात काल बलात्कारच्या बातम्या ऐकून डोक्यावर एवढा त्रास झालाय. त्यामुळे कदाचित स्वप्न पडलंय. त्यामुळे जरा भीती वाटली मला. अगं या भीतीच्या भिंती आपणच उभ्या करत असतो. हो बरोबर आहे. पण या भिंती तोडून आपल्याला पुढे जायला हवं. कित्येक मुली या संकटांना सामोरे न जाता स्वतःचं जीवाचं बरं वाईट करतात. पण त्यांनी तसं न करता घरच्यांचा विचार करायला हवा. घरच्यांनी बघितलेलं आपल्यासाठीचे स्वप्न, त्यांनी केलेली मेहनत, स्वतःचे स्वप्न हे पूर्ण करायला हवे. आणि संकटांना सामोरे जाऊन समोर येणारी भीतीची भिंत मोडून आपल्याला पुढे जात राहायला पाहिजे. हो बरोबर आहे. आपण पॉझिटिव्हच वागलं पाहिजे.
आपण घालून घेतो स्वतःभोवती भीतीच्या भिंतींचं कुंपण. आपण घालून घेतो स्वतःभोवती भीतीच्या भिंतींचं कुंपण आणि विसरून जातो की प्रयत्नाच्या आशेच्या दरवाजाची किल्ली तर आपल्याकडेच आहे. आणि विसरून जातो की आपल्याकडेच आहे प्रयत्नाच्या आणि आशेची चावी. जीवनात भेडसावणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला असतंच की एक सकारात्मक उत्तर. कितीही कठीण प्रसंग येवो, मनात आलेल्या आत्महत्येचा विचार करायचा आपणच हद्दपार. कितीही कठीण प्रसंग येवो, मनात आलेल्या आत्महत्येचा विचार करायचा आपणच हद्दपार. कारण हे सुंदर जीवन संपवण्याचा कुणी दिला आपल्याला अधिकार? हे सुंदर जीवन संपवण्याचा कुणी दिला आपल्याला अधिकार? हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे. गटारी इथेच थांबा. आपलं नाव सांगा पटापट. माझं नाव तेजश्री मगर. माझं नाव नेहा वैद्य. माझं नाव सानिका सिरसर. माझं नाव राधिका चौगुले. माझं नाव सायली दीक्षित. माझं नाव तेजस्वी जाधव. माझं नाव श्रद्धा वैद्य. माझं नाव अस्मिता गायकवाड. माझं नाव कार्तिकी मृगेश पिल्ले. जेव्हा वंचितांचा रंगमंच सुरू करायचा म्हणून मतकरी सर ठाण्यात आले आणि पहिलं वर्ष ठरलं आणि 22 पेक्षा जास्त वस्तीतून गट जमा झाले होते आणि एका गटाने आमच्याकडे एक तक्रार आणली की आमचा गट पण बनला, विषय पण ठरलाय, सगळं जमलंय, पण आमच्या नाटकातल्या त्या 2 मुली ते 2 दिवस तालमीला आल्या पण आता ते नाही येते. म्हटलं का? त्यांच्या घरचे पाठवत नाही आहेत त्यांना. अरे बापरे. नाही, त्यांच्याकडची आजी आहे ती बोलते की नाटकात बिटकात जाऊन काय वाया जायचंय का? मुलीने ना नाटकात जायचंय. म्हटलं अच्छा बरं. आता पहिलंच वर्ष त्यामुळे आम्ही आजीशी जाऊन बोलून काहीच करू शकत नव्हतो. त्या मुलांनी त्याच्यावर एक सोल्युशन काढलं. आत्ता जसं आपण या नाटकात ऐकलं की अडथळे खूप आहेत पण त्यांना हद्दपार करायचंय. तर ही जी मुलं होती, बॉईज, त्यांनी ठरवलं ठीक आहे आम्ही नाटक करतो पण आमचा आता मग विषय आम्हाला बदलायला लागेल कारण आमच्या नाटकात मुली पाहिजेच होत्या पण आता नाही आहेत. तर आम्ही नवीन नाटक करतो आणि नाटकाचं नाव आम्ही ठेवणार आहोत बाहर जाना मना है. समस्या बदलत राहतात. तुमच्या समस्या मांडा म्हटल्यावर आधी जी मनात होती ती समस्या बाजूला करून नाटक तर करायचंच म्हणून त्यांनी विषय बदलला आणि मुली नाहीये तर मुलींना कसं बाहेर जाऊ देत नाहीत आणि मुलांनाही त्याबद्दल कळकळ वाटत होती. मी सांगण्याचं तात्पर्य आहे की आज घणसोली गटातल्या अनेक मुली होत्या त्यांना मुलांचे रोल करायला लागले. इतक्या मुली बाहेर पडून नाटक करतात आणि मला विंगेत उभं राहिल्या आश्चर्य वाटत होतं की कुठे पहिल्या वर्षीचा अनुभव आणि कुठे 10व्या वर्षीचा अनुभव की अरे मुलं नाही का मिळाली. कशाला मॅडम? आम्ही करतो ना मुलाचं, आम्ही घालतो षटपण, आम्ही करतो. हा जो एक कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये होता त्यांनी त्यांना नाही पण म्हणवलं नाही कारण प्रत्येकाला व्यक्त व्हायची संधी हवी आहे. मुलीला पण वाटतं कधीतरी मुलासारखं बेछूट बोलावं, वागावं, उभं राहावं. तुम्ही आता बघितलं त्या अभिनयातून किती छान करत होत्या. ती शिवशक्ती दोन्ही आहे ना प्रत्येकात. तर त्या मुलींनी सुद्धा मुलांचा रोल किती छान केला. पटापट आत येऊन शर्ट बदलत होत्या, टोप्या घालत होत्या, एक्सचेंज करत होत्या. त्यांची वेगळी धावपळ चालली होती. तेव्हा त्यांच्यातली स्त्री झाली होती. पटकन 2 मिनिटात पटकन हे करायचंय. पण मंचावर आल्यावर तो भाऊ झाला, ते वडील झाले आणि इतक्या छान पद्धतीने त्यांनी हे सगळं सादर केलं. हा जो प्रवास आहे ना तो वेगळेत बघून उभं राहून ऐकण्यात मजा आहे. पण हा जो विषय या मुलींनी मांडला मला सांगायला आवडतं की आम्ही त्यांना आपापलं नाटक बसवायला पूर्ण स्वातंत्र्य आणि मुभा त्यांना असतंच. फक्त आम्ही एक दिवस ठरवतो रंगीत तालमीचा की तुमचं जे काही नाटक जसं बसलंय, ज्या पद्धतीने बसलंय ते आम्हाला रंगीत तालीम म्हणून करून दाखवा. कॉस्ट्युम नको, प्रॉपर्टी नको, काही नको, म्युझिक नको, काही नको. फक्त कंटेंट त्यांनी काय केलंय, विषय कसा पकडलाय. मंडळी, हाच तो गट ज्यांनी आमच्यासमोर नाटक सादर केलं आणि त्यात ही मुलगी शेवटी आत्महत्या करते असा एक दुःखद शेवट होता.
आम्ही म्हटलं आपण इतक्या सगळ्यांसमोर करणार आहोत आणि आपण काय आहोत, विचार प्रसारक संस्था. आपल्याला विचार प्रसारित करायचे, मग ते विचार कसे हवेत, असं झालं, अशा अडचणी आल्या, असा दबाव आला तर मग करून टाका आत्महत्या, मग काय करणार ना, असा तर नाही ना मग मेसेज जाणार. आणि ह्या मुली सगळ्या खरंच विचारात पडल्या आणि मग त्यांना एक अतिसमंजस अशी मेंटॉर मिळाली सुनीताताईच्या रूपात. आणि मग आमची सुनीताकडे माझं काम लागलं की ती समोरच उभी असते. कारण सुनीता फडके यांनी घणसोलीला जाऊन या गटाशी बोलून भेटून गेल्या 2 दिवसामध्ये हा पॉझिटिव्ह बदल, म्हणजे किती सकारात्मक शेवट आत्ताच्या नाटकाचा होता. एक गाणं होतं शेवटी, म्हणजे एक रडगाणं जिथे होतं आणि आम्ही त्याला अरे हे नको असं, तर मग काय ते सुनीताताईंनी त्याला एक सुंदर नाव दिलं. त्या मुलींकडे नाव पण नव्हतं नाटकाला, पण आमचं ब्रीदवाक्यच आहे ना, नाव ज्याला नाही त्याला नाव देऊन आपण कसं पुढे नेतो एकलव्यांच्या रूपात, तसंच या गटाच्या बाबतीत झालं. आणि थँक्यू सुनीताताई, आणि त्या गटावर मेहनत घेतलीस. आत्महत्या हा विषय खरं तर खूप शहरी आहे असं आपल्याला वाटतं, पण युवकांच्या मनात हा विचार किती घोळत असतो हे आपण एका शॉर्ट फिल्म मध्ये पण बघणार आहोत. दीपक, तुला वरती येऊन ही ऍडजस्टमेंट करायला लागेल. तोपर्यंत एक शॉर्ट फिल्म आपण बघणार आहोत आणि मग संतोष सर तुम्ही आम्हाला शुभेच्छा द्यायला यायचंय, कारण मी शॉर्ट फिल्म करता थांबलीये तुम्हाला इथे बोलवण्याकरता. आणि तुमच्या सगळ्यांच्या भावमुद्रा, तुमच्या प्रतिक्रिया टिपतोय आमचा इनॉक, त्याच्या हातात कॅमेरा आहे, मनसोक्त द्या जसं वाटतं. कळू दे त्यांना पडदा म्हणजे काय, स्टेज म्हणजे काय, लाईट्स येतात म्हणजे काय, विंग्स म्हणजे काय, हा अनुभव त्यांना कधी मिळणार. मतकरी सरांनी पहिल्याच वर्षी फक्त हे म्हणणं मान्य केलं आणि पहिल्या वर्षीचा वंचितांचा रंगमंच याच ठिकाणी मिनी थिएटरमध्ये झाला होता. आणि त्या वर्षी हे लाईट्सच मुलं बघत राहायचे, पडदा हलतोय तेच बघत राहायचे, एवढी लोक समोर हे सगळं मुलं बघत राहायचे, तेव्हा त्यांना हा कसलाच अनुभव नव्हता. एंट्री म्हणजे काय, एक्झिट काय, डायलॉग काय, सीन संपला म्हणजे काय, हे काही कळत नव्हतं. पण तरीही त्यांनी हा मंच खूप एन्जॉय केला होता. आणि नंतर जेव्हा एकदा आढावा घेण्याकरता मीटिंग केली तेव्हा सगळ्यांना म्हटलं, आवडलं का तुम्हाला नाट्यगृह, कळलं का नाट्यगृह म्हणजे काय. हो आम्हाला कळलं, वरती खालती जाणारी मोठी खोली असते म्हणजे थिएटर. म्हणजे त्यांना हा रंगमंच, हा पडदा, हा प्रकाश झोत, म्युझिक या सगळ्यापेक्षा सुद्धा ती लिफ्ट जी आहे ती त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा पाहिली असल्यामुळे नाट्यगृह म्हणजे वरती खालती जाऊ शकणारी खोली. आपण सगळ्यांनी लिफ्ट बघितलीये, त्या लिफ्टला खोली म्हणणं म्हणजे त्यांची आर्थिक स्तराची कल्पना त्या निमित्ताने आपल्याला येते की त्यांची घरं किती लहान असतील, खोल्या किती लहान असतील की ते त्यांना खोली वाटत होती. सर म्हणले नाही, त्यांना मोकळं सोडायचं, येणारे पण मोकळे आणि काम करणारे पण मोकळे. आणि त्या वर्षापासून आतापर्यंत कायम वंचितांचा रंगमंच हा खुल्या रंगमंचावर झालेला आहे. येणारे जाणारे सुद्धा थांबतात, बागेत खेळायला आलेले पालक, आजी आजोबा, मुलं सुद्धा नाटक बघायला थांबतात. असा खुला असलेला रंगमंचाची सवय या मुलांना असल्यामुळे आज जेव्हा तयारी चालू होती तेव्हा सुप्रियाताई आत आली आणि म्हणली, झाली ना सगळी तयारी, टाकूया का पडदा. म्हटलं पडदा, हा पडदा आहे म्हटलं, नाही का, हा मिनी थिएटरला पडदा आहे. आम्हाला पडदा टाकणं ही माहितीच नाहीये. सगळे लोक एकीकडे जमतात आणि एकीकडे आम्ही तयारी करतोय, हेच गेली 10 वर्ष आम्ही करतोय. त्यामुळे मला असं वाटतं ही एक नवीन भिंतच आहे पडदा रूपी, ती सुद्धा आम्हाला मध्ये नको होती, त्यामुळे तीही आम्ही पाडली नाही, ती तशीच त्या जागी राहिली. आणि आज कार्यक्रम संपल्यावर सुद्धा तो पडदा पडणार नाहीच कदाचित. मी बोलले कारण हे सगळं मांडामांड व्हायची होती. रेडी, लाईट. लक्ष ठेवा तो आहे पुढे आरामात प्रोजेक्टर जमीन बघता.
बेटा, अब तक तूने अपने घर का लोन नहीं भरा, कब भरेगा? जल्द से जल्द लोन भर देना। और हाँ, तेरे लिए एक लड़की देखी है, इस बार बहाना मत देना, हर बार तू बहाने देता रहता है। ऐसा कोई प्रेजेंटेशन बनाना है? Shame on you. कल मुझे इससे अच्छा प्रेजेंटेशन बना के नहीं तो you are fired. At last. ऐसा कोई प्रेजेंटेशन बनाना है? Shame on you. कल मुझे इससे अच्छा प्रेजेंटेशन बना के दिखा नहीं तो you are fired. तेरे लिए एक लड़की मैं कुछ भी करने से डिसाइड करूंगा। ये जिंदगी से मैं तंग आ गया। ये सब मैं और शायद नहीं है। बचपन में मैंने क्या क्या सोचा। हम सभी दोस्त मस्ती करें, मजा करें, अलग अलग जगहों पर घूमने जाए और ढेर सारे पैसे कमाए। पर कुछ भी पूरा नहीं। बेटा, अब तक तूने अपने घर का लोन नहीं भरा, कब
भरेगा जल्द से जल्द लोन भर देना अच्छा प्रेजेंटेशन बना के हाँ तेरे लिए एक लड़की देखी है इस बार बहाना मत देना बेटा अब तक तुझे लोन नहीं भरा बेटा कब भरेगा कब भरेगा बहाना मत देना बहाना मत देना गुड तुम अपनी जान लेना चाहते हो लेकिन उससे पहले जिस रास्ते पर चलकर तुम्हें पहुंचे उस रास्ते पर जरा गौर करो। खूप छान. आता ही जी शॉर्ट फिल्म तुम्ही बघितली ती एक घनसोलीमध्ये शूट झालेली शॉर्ट फिल्म आहे. तर मागची जी नाटिका होती आणि आताचे जे शॉर्ट फिल्म बघितलं तर दोन्हीचा विषय हा आत्महत्याच होता. फक्त दाखवण्याचा प्रकार थोडा वेगळा होता. तर ह्या शॉर्ट फिल्म मध्ये मी जास्त काही बोलत नाही. तर आपल्या संस्थेच्या संस्कार शिबिरामध्ये आपल्याला नेहमी शॉर्ट फिल्म बद्दल सांगणारे आपले लाडके डॉक्टर संतोष पाठारे सर यांना मी विनंती करतो की तुम्ही मंचावर यायचंय आणि आपलं मत मांडायचंय. तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया संतोष पाठारे सरांचं. धन्यवाद. नेहमीप्रमाणे मी इथे आलोय आणि आता हर्षदा मी आलो तेव्हा डॉक्युमेंटरी सुरू होती आपल्या संस्थेबद्दलची आणि आताची होती. त्यामुळे तुम्ही आता नाव बदला. नाट्यचित्र जल्लोष करायला काही हरकत नाही केवळ कारण तुम्ही चित्रपटही दाखवताय लघुपट दाखवताय. त्यामुळे इनॉकीच्या आधीच्या पण मी फिल्म्स पाहिल्यात. त्याच्यामुळे ही फिल्म बघताना मला त्याच्यात जी इम्प्रूव्हमेंट झाली ती सुद्धा मला दिसत होती. एकतर विषयाची निवड आणि त्यांनी ज्या पद्धतीने हा विषय मांडला खरंच तो खूप जी शेवटची जी काही दृश्य होती ती अत्यंत प्रभावी दृश्य होती असं मला वाटतं. इनॉक तू इथे आहे ना म्हणजे तू आपण मुळात त्याचं अभिनंदन करूया कारण नेहमी दिग्दर्शक हा खूप महत्वाचा त्यामुळे ते खूप उत्तम हे केलं. आणि जसं आता ह्यांनी सांगितलं तुमच्या निवेदकांनीच सांगितलं की आधीचा जो नाट्यजल्लोषचा जो परफॉर्मन्स झाला तो आणि हा त्याच्यात खूप साम्य होतं. मुळातच त्यांनी जो सकारात्मक विचार मांडला तो मला खूपच आवडला. आणि जनरली काय होतं की सिनेमामध्ये घटना खूप असतात. मनातली गोष्ट कशी दाखवायची ह्याच्यात जरा कठीण असतं. तर ते तू प्रयत्न खूप चांगला केलास त्याच्यामुळे तुझं खूपच खूप खूप अभिनंदन. आणि हा विषय मला खूप भावला कारण अनेकदा आपल्यासारखी माणसं सुद्धा ना निराश होतात की पैसे नाही आहेत अडचणी आहेत आणि जर आसपास बघितलं तर लोक काम करत असतात आणखी लोक पुढे जात असतात नाही का. त्याच्यामुळे खूप छान वाटलं आणि तुम्ही दरवर्षीप्रमाणे संजय आणि सगळीच टीम मला बोलवता इथे आजही बोलवलं. धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. तर आता ह्या पुढील जो परफॉर्मन्स आहे तो वैष्णवी आणि करीनाचा आहे.
तर ह्या गटा आन शिराला जाऊन भेटती दिसणे डोक्यात वाटतीये साऱ्या आठवणी मनात वाटतीये देवराया माझे दर्या देवराया माझे दर्या तुझे हातान आमची दोरी तुझे हातान आमची दोरी जरा झुकून चालव पोरी जरा झुकून चालव पोरी जरा झुकून चालव पोरी रत्ना झुकून चालव पोरी नको कालची करू सौदा देव खंडोबा पाठीशी उभा निंदा फुलांचा माईक जगा दर्याचा हसवला सदा अगो कांता नको चिंता अगो कांता नको चिंता देव भरोसा विरवरी देव भरोसा विरवरी जरा झुकून चालव पोरी जरा झुकून चालव पोरी जरा झुकून चालव पोरी रत्ना झुकून चालव पोरी पुरा मालांचा संसार माझा रामे सुखान डोलकर राजा भैया जीवाची घालू तुझा त्याचे जीवावर आपल्या अगरानी धरधानी अगरानी धरधानी सुख कान दिलय संसारी सुख कान दिलय संसारी आधी लक्ष्मी चालून दारी राखवा झुकून चालव भोरी जरा झुकून चालव भोरी जरा झुकून चालव भोरी तर सुंदर असा नृत्य तुम्ही बघितलात. तर आता पुढील जी नाटिका आहे त्याला लगेच सुरुवात करतोय आपण. दरवर्षी जी नाटिका आपली प्रेक्षणीय असते आणि थोडी मज्जा आणि गंमत देणारी असते अशी ही नाटिका आहे.
पुन्हा एकदा आपण ह्या नाटिकेसोबत शाळेत जाऊया. तर ही नाटिका सादर करणारा गट आहे अंबिका नगर, ज्याच्यासोबत जे मार्गदर्शन आहेत ते विश्वनाथ चांदोरकर सर. तर ह्या नाटिकेला लवकरात लवकर सुरुवात करूया. चला तर मग जाऊया 8वी ब जाऊ. ब्लॅकआउट. अरे मीना काय झालं? मग असा का बसलाय? जेवत का नाही? बरं वाटत नाही का? भूक नाही. चोरून डबा खाणार तर तुला भूक नाहीये. मीना बोल रे, काय झालं? बोल रे मीना. सगळ्यांना रडून आला असतो चक्कर रडतोस? टीचरांना बोलू का? नको. मग सांग आम्हाला काय झालंय ते. मला शाळा सोडून नाही जायचंय. शाळा सोडायचं दुःख झालंय. पुढल्या वर्षापासून अभ्यासात शिक्का होईल तुझी. अरे तुला तर आनंदी व्हायला हवं. मला जरी अभ्यास आवडत नसलं तरी मला शाळा खूप आवडते. मला शाळा सोडून नाही जायचं. नाही जायचं मला शाळा सोडून. नाही जायचंय. गेले 2 वर्ष 9वीत सलग नापास होतोय. जर तू यंदा नापास झालास तर तुला शाळेतून काढणारच. हो ना, तुझ्या बरोबरची मुलं 12वीत गेले आणि तू
दहावीतच यंदा पास झाला तर शाळेत राहू शकशील. आता तुम्ही काहीतरी करा, मला शाळा सोडून नाही जायचंय. आम्ही काय करणार? जे काय करायचंय ते तुलाच करायचंय. पण मी काय करू? अरे बावळटा, वर तोंड करून काय विचारतोय? अभ्यास कर. आणि जर काय समजलं नसेल तर विचार आम्हाला. दिवसभर नुसती मस्तीच मस्ती. आता जरा वर्गात लक्ष दे. जमेल का? हे मला नाही वाटत आहे सुधारेल. तू खरंच मस्ती करणार नाही ना? तू खरंच अभ्यास करशील ना? तू खरंच आमचं ऐकशील ना? तुला टीचरांचं पण ऐकावं लागेल. आणि मम्मी पप्पांचं पण. हो, मी सर्वांचं ऐकेन. मग ठीक आहे, आजपासून आम्ही तुला शिकू. तुम्ही काय पण मी ड आहे आणि तुम्ही हुशार. मला नाही वाटत हे मला जमेल. अरे बुद्धू, ढ आणि हुशार असं काहीच नसतं. मी गणित शिकल पण माझे डब्बा खायचे नाही हं? तुम्हाला बुद्धिबळ शिका, त्या बदल्यात मी तुला इंग्लिश शिकवेन. हो चालेल. मी इतिहास आणि भूगोल शिकवेन. त्याबद्दल तुम्हाला कबड्डीच्या टीम मध्ये घे. हो घेईन. मी तुला मराठी आणि हिंदी शिकवेन, पण तू मला सायकल शिकवायची नाही. पक्का? हो शिकवीन पक्का. मी नाही तुम्हाला चिडवणार नसेल तर मी तुला विज्ञान शिकवेन. प्रॉमिस? प्रॉमिस. ठीक आहे, चल आता आमच्यासोबत जेवायला. तुम्हाला सांग, भारतातील पूर्वेकडील राज्य कोणती? आसाम, मणिपूर, नागालँड, मिझोरम आणि त्रिपुरा. बरोबर. खुलवावी दान, विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल, झुळावी भूमी दिगंतात, पुन्हा एकदा पुन्हा एकदा. अरे बोल. All the sky in the sky. असं नाही रे. All the stars in the sky. All the stars in the sky. बरोबर. ए विनया. हाय हाय. हे बघ, हे दक्षिण ध्रुव आणि हे उत्तर ध्रुव एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. हो, पण हे उत्तर ध्रुव आणि उत्तर ध्रुव एकमेकांकडे अट्रॅक्ट नाही होते. म्हणजे काय? त्यांच्यामध्ये अपोजिट अट्रॅक्शन असतं. कळलं? हो. उद्या शाळेत करून दाखव. हो. चल बाय. बाय. Good morning, teacher. Namaste. Good morning. Settle down. Thank you, teacher. वार्षिक परीक्षेचा निकाल छान लागलाय. जानवी, ये. Very good. All the best for that exam. Thank you, teacher. Himani, ये. Well done. All the best for that exam. Thank you, teacher. अथर्वा, you can do best. All the best for that exam. Thank you, teacher. Rituja, very good. Good. And all the best for that exam. Thank you, teacher. Srishti beta. Srishti, congratulations. आणि त्यांच्याकडे पण फर्स्ट यायचं हा. हो टीचर, नक्की. Thank you. विनय. हे घे. आणि तू केलेला पराक्रम बघ. अरे वेड्या, रडतोयस काय? पास झालायस ना?
याची भीती किंवा न्यूनगंड बाळगू नये. आपल्यातली चांगली गोष्ट ओळखा, त्या चांगल्या गोष्टीचे गुणाची देवाणघेवाण झाली तरच आपसूक ढ आणि हुशार सारख्या अनेक भिंती ढासून पडतील आणि त्याचे तुम्ही उत्तम उदाहरण आहात. ऑल द बेस्ट फॉर 10th एक्झाम. खूप छान. परत एकदा नवीमध्ये जायचं वाटतंय मला, पण झालंय आता शिक्षण, पण पुन्हा एकदा जायचं वाटतंय. तर प्रत्येकाने आपापली नावं सांगावी लवकरात लवकर. माझे नाव अथर्व शेजवत. माझं नाव ऋतुजा बोबडे. माझं नाव कार्तिक सीताराम दुसंगे. माझं नाव यशस्वी सतीश परब. जान्हवी चंदन शिवे. माझं नाव हिमानी सतीश परब. माझं नाव सृष्टी दळवी. धन्यवाद सगळ्यांचे. आणि खूप मस्त नाटिका झाली. तर ह्या पुढील जो कार्यक्रम आहे तो आपल्याला एक शॉर्ट फिल्म बघायची आहे. आपल्याच कार्यकर्त्यांनी आपल्याच एकलव्याने बनवलेली ही शॉर्ट फिल्म आहे. तर तोपर्यंत मयूरने आपली तयारी करायची आहे. तोपर्यंत मी आपला जे सूत्रसंचालन ते हर्षदा मॅमकडे सोपवतोय. आणि मी आमंत्रित करते माझी मैत्रीण पल्लवी वाघ केळकर हिला, कारण इतक्या छोट्या मुलांनी निरागसत्व स्वतःच जपत आणि प्रेक्षकांना काय वाटेल याचा विचार न करत आपण ठरवलेलं नाटक कसं तुम्हाला करून दाखवलं. आणि ब्लॅकआउट टीचरचं वेरिंग न सोडता ब्लॅकआउट आपल्याला ऐकायला मिळालं. असे उत्स्फूर्त विनोद होत राहतात, कारण ते निखळ आणि निरागसत्व त्या मुलांमध्ये असतं. असंच सगळं सांभाळत थिएटर कोलाज या नावाने मुलांना असाच एक रंगमंच कायम उपलब्ध करून देणारी आमची मैत्रीण पल्लवी वाघ केळकर, तिच्याकडून आपण शुभेच्छा घेऊया. हा कुठला ग्रुप होता आता? अंबिका नगरचा ग्रुप होता, पण शाळा काय कमाल त्यांनी का नाटक केलं. आता सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया. इथे नाटक सापडतं, इथे गोष्ट सापडते, इथे माणूस सापडतो, इथे संवेदना सापडते, भावना सापडते. आणि उपक्रम आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण हा उत्तरोत्तर वृद्धिंगत कसा होत राहील, यामध्ये अजून काय उत्तम होत राहील. म्हणजे पहिल्या वर्षी